वेलकम टू SCA क्लास. SCAच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण फर्स्ट लेक्चरमध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय असते व त्याची डेफिनेशन डिटेलमध्ये शिकलो. या लेक्चरमध्ये सायमल्टेनियसली लिनियर इक्वेशन कसे सॉल्व करायचे हे बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आपण पाहिले होते पहिल्या लेक्चरमध्ये. तर फर्स्ट इक्वेशन काय आपल्याकडे इथे बघा. फर्स्ट इक्वेशन काय आहे 3a. फर्स्ट इक्वेशन काय आपल्याकडे 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. हे काय आहे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल ही वन इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन आपल्याकडे काय आहे a प्लस 5b इज इक्वल टू 22. हे काय सेकंड इक्वेशन. हे दोन्ही इक्वेशन आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे. याचा अर्थ काय होतो सायमल्टेनियसली लिनियर इक्वेशन. सायमल्टेनियसली लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला या इक्वेशन मध्ये काय करायचं a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या असतात. a आणि b च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या असतात. मग यामध्ये इक्वेशन कोणते आहे हे फर्स्ट इक्वेशन आहे, हे सेकंड इक्वेशन आहे. आणि हे दोन्ही इक्वेशन काय आहेत लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल. आणि सायमल्टेनियस इक्वेशनला काय म्हणतात सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे काय दोन लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलला सॉल्व्ह करायला आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन असं म्हणतो. तर आपण काय करूया प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व्ह करूया. यातला फर्स्ट क्वेश्चन ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे त्यामुळे आपण याला लास्टला सॉल्व्ह करूया. बघूया त्याच्यातला सेकंड बीट मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. फर्स्ट क्वेश्चन काय आहे आपल्याकडे 3a. तर यामध्ये 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. दुसरे इक्वेशन काय आपल्याकडे a प्लस 5b इज इक्वल टू 22. म्हणजे काय क्वेश्चन काय सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आपल्याला दोन इक्वेशन दिले. आपण काय करू स्टेप बाय स्टेप याला सॉल्व करूया. तर फर्स्ट स्टेप काय घेऊ आपण याच्यामध्ये सॉल्व करायचे आपले काही स्टेप्स आहेत त्या टिप्स फॉलो करूया. फर्स्ट एक दोन इक्वेशन सॉल्व करताना नंतर तुम्हाला स्टेप लिहायची गरज नाहीये. तर फर्स्ट स्टेप्स काय घ्यायची आपल्याला फर्स्ट स्टेप अरेंज द इक्वेशन. इक्वेशन अरेंज काय करणार फर्स्ट इक्वेशन काय आपल्याकडे फर्स्ट इक्वेशन आपल्याकडे आहे 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. हे झालं फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन काय आपल्याकडे a प्लस 5b इज इक्वल टू 22. हे आहे सेकंड इक्वेशन. ह्या प्रकारचे जेव्हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतो आपण काय करू एक दोन क्वेश्चन मध्ये ह्या स्टेप फॉलो करूया. नंतर ह्या स्टेप फॉलो करायची गरज नाही. हे लिहायची गरज नाही तुम्हाला. हे स्टेप लिहायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे. फर्स्ट स्टेप समजलं तुम्हाला. तुम्ही काय केलं अरेंज केलं इक्वेशन. दोन इक्वेशन होते ते इक्वेशन अरेंज केले. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड. सेकंड स्टेप काय आहे सेकंड स्टेप काय आहे कोएफिशिएंट ऑफ वन व्हेरिएबल विल बी सेम. काय अर्थ होतो कोएफिशिएंट ऑफ वन व्हेरिएबल विल बी सेम. तर मला सांगा याच्या आधी कोएफिशिएंट म्हणजे काय. कोएफिशिएंट काय तुम्हाला माहिती आहे का. हे बघा याच्यात व्हेरिएबल कोणते आहेत इक्वेशन फर्स्ट मध्ये व्हेरिएबल कोणता आहे a आणि b व्हेरिएबल आहे. a सोबत जे नंबर येतो त्याला आपण कोएफिशिएंट म्हणतो. a सोबत काय नंबर आलेला आहे 3 म्हणजे काय हा कोएफिशिएंट आहे. b सोबत कोणताही आलेला आहे व्हेरिएबल b ह्या व्हेरिएबल सोबत नंबर कोणता आलेला आहे 5 म्हणजे हा काय आहे कोएफिशिएंट. खालच्या इक्वेशन मध्ये a सोबत कोणता कोएफिशिएंट आहे काही नाही. याचा अर्थ काय असतो 1 असतो इथं. म्हणजे a सोबत कोएफिशिएंट काय 1 आहे.
बी सोबत कोणता कोइफिशियंट आहे 5 आहे. तर आपल्याला सेकंड स्टेपमध्ये काय बघायचं आहे, कोइफिशियंट ऑफ वन व्हेरिएबल विल बी सेम. वन व्हेरिएबल म्हणजे काय, ए किंवा बी, ह्या दोन्हीपैकी दोन्ही इक्वेशन पैकी सेम व्हेरिएबल आलं पाहिजे. म्हणजे 5 आहे का, सेम आहे ना कोइफिशियंट, ते आपल्याला चेक करायचं आहे. यस असेल आन्सर, यस आहे आन्सर, तर आपण काय करू, स्टेप 3 ला पुढे जाऊ शकतो. तर स्टेप 3 ला जाऊ शकतो. स्टेप 3 ची काय आहे आपली, चेक साइन ऑफ व्हेरिएबल. कोणत्या व्हेरिएबलचे आपण जे वरती जे हे केलं होतं, वरती इक्वेशन काय आहे, आपले इक्वेशन काय होतं आपले, 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 फर्स्ट इक्वेशन. सेकंड, a प्लस 5b इज इक्वल टू 22 हे सेकंड इक्वेशन. यामध्ये आपल्याला काय चेक करायचंय, सेम कोइफिशियंट आला होता त्यांची आपल्याला साइन चेक करायचे, साइन करायचे. काय साइन आहे त्यांच्यामध्ये साइन काय आहेत, प्लस प्लस, ह्या साइन चेक करायच्या आपल्याला. सेम व्हेरिएबलच्या साइन काय आल्यात, साइन काय आल्या तिथं आपल्याकडे प्लस प्लस, म्हणजे काय, सेम साइन आल्यात. सेम साइन आल्यानंतर काय करायचं आपल्याला, सेम साइन आल्यात तर दोन ऑप्शन होतील आपल्याकडे. एक तर साइन काय येतील, सेम येतील, किंवा साइन ह्या दोघांच्या डिफरंट येतील. बरोबर आहे. परत एकदा सांगतो, फर्स्ट मग काय आपल्याकडे व्हेरिएबल, हे व्हेरिएबलला सेम कोइफिशियंट आले पाहिजेत, किंवा असतात, किंवा आपल्याला आणावं लागतील. सेम आहेत तर त्यानंतर चेक करायचं त्यांचे साइन काय आहेत. साइन जर सेम असेल किंवा डिफरंट असेल, सेम असेल तर काय करावं लागेल आपल्याला, ह्या दोन्ही इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. सेम साइन असेल तर आपण काय करणार, सबस्ट्रॅक्शन करणार ह्या दोन्ही इक्वेशनचं. जर डिफरंट असेल तर आपण काय करणार, इक्वेशनची ऍडिशन करणार. ठीक आहे. आपल्याकडे दोन इक्वेशन कोणते आहेत, हे दोन इक्वेशन आहेत. म्हणजे आपण स्टेप 3 मध्ये काय समजलो आहोत, की स्टेप 3 मध्ये आपल्याला दोन्ही साइन सेम असेल तर आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे आहे. तर मग आपण काय करू आता, स्टेप 4 मध्ये सबस्ट्रॅक्शन करायचं आपल्याला, बोथ इक्वेशन. सबस्ट्रॅक्शन करणार आपण, काय करणार, इक्वेशन सेकंड सबस्ट्रॅक्ट फ्रॉम 1. तर इक्वेशन 1 काय आहे आपले, इक्वेशन 1 काय आपले, 3a प्लस 5b इज इक्वल टू 26, हे इक्वेशन आपले फर्स्ट आहे. सेकंड इक्वेशन काय आपले, a प्लस 5b इज इक्वल टू 22, हे सेकंड इक्वेशन आहे. आणि स्टेप 3 नुसार आपण काय डिटरमाइन केलंय, सबस्ट्रॅक्शन करायचं आपल्याला इक्वेशन सेकंड फ्रॉम 1 सबस्ट्रॅक्ट करायचं. तर सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर काय होईल, 3a मायनस a काय होईल, 2a. 3a मधून 1a गेला, 2a राहिलं. त्यानंतर सबस्ट्रॅक्शन काय होईल, आता याच्यात साइन चेंज होतील, याच्यात काय होतील, साइन चेंज होतील. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय करायचं, नेहमी साइन चेंज करून घ्यायच्या.
सेकंड इक्वेशन जे आहे, सेकंड इक्वेशनच्या साईन चेंज करून घ्यायचे. साईन चेंज कसे होतील हे बघा. साईन सबस्ट्रॅक्शन मध्ये साईन कशी चेंज होतील, ह्या इथं काही नाहीये, ए मध्ये तर काय असेल, इथं प्लस असेल, तर प्लसचं काय होईल, इथं प्लस असेल, काही नसेल तर मायनस मायनस प्लस, मायनस प्लस काय होतं, मायनस. त्यानंतर ह्या बी 5b ची मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस काय होईल, मायनस होईल. आणि इथे 22 मध्ये काय असेल, 22 मध्ये काय नाही, म्हणजे इथे काय आहे, प्लस साईन आहे. तर मग काय होईल, मायनस प्लस काय होईल, मायनस. ह्या ज्या साईन आपण हे केल्या आहेत, मायनस मायनस मायनस, कशा केल्या साईन आपण, ह्या मायनस प्लस काय होतं, मायनस, मायनस प्लस मायनस. इथं काही नाही, 22 ला काही साईन नाही, म्हणजे प्लसची साईन असते. तर हे मायनस हे प्लस काय होईल, मायनस होईल. त्यानंतर आपण सॉल्व करू. 3a मायनस ए, ह्या खालच्या साईन यूज करायच्या कधी, ह्याला साईनला कोणत्या साईन यूज करायच्या, ह्या खालील साईन आपण जे काढलेले आहेत त्या साईन. ते काय होईल, 3a मायनस ए, म्हणजे किती होईल, 3a मधून 1a गेल्यानंतर 2a. त्यानंतर 5b मायनस 5b, 5 मधून 5b गेले काय होईल, 0 किंवा काहीच नाही राहणार. ठीक आहे. त्यानंतर 26 मायनस 22 किती होईल, 4. 26 मायनस 22 4 होईल. तर आन्सर काय आलं आपलं खाली, आन्सर काय आलं खाली आपले, 2a इज इक्वल टू 4. तर तुम्हाला आता ए ची व्हॅल्यू काढता येईल का, ए ची व्हॅल्यू काढता येईल. तर 2a मध्ये काय असते, 2 इंटू ए, तर हे 2 काय होईल, इकडे जाऊन हे डिव्हाइड मध्ये होईल, काय होईल, हे 2a इज इक्वल टू 4/2. तर काय येईल, a इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे a इज इक्वल टू काय आलं आपले, a इज इक्वल टू 2 आन्सर आपले फाइंड आउट झाले. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करणार, आता बी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. तर कोणत्याही एका इक्वेशन मध्ये, कोणतं इक्वेशन, एक तर इक्वेशन फर्स्ट किंवा इक्वेशन सेकंड, इक्वेशन फर्स्ट किंवा इक्वेशन सेकंड यामध्ये पुट ए इज इक्वल टू 2 ठेवा, तुम्हाला बी ची व्हॅल्यू निघेल. कसे करता येईल आपल्याला ते बघा. पुट ए इज इक्वल टू 2 इक्वेशन 1 मध्ये ठेवू का 2 मध्ये, 1 थोडा लेंदी आहे, 2 थोडासा शॉर्ट मध्ये, 2 मध्ये ठेवूया आपण. इक्वेशन 2 काय आहे आपल्याकडे, a प्लस 5b इज इक्वल टू 22. तर आपल्याला काय करायची, ए ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे, 2 व्हॅल्यू ए मध्ये पुटअप करायची. तर काय आहे, ए ची व्हॅल्यू 2 आहे, तर काय होईल इथं, 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. नंतर कसं सॉल्व्ह करता येईल आपल्याला, हे 2 आहे, हे जे 2 काय करायचं, कधी बी व्हॅरिएबल एक साईड ठेवायचे, नंबर एका साईडला न्यायचे. नंबर काय करणार आपण, 2 हे ह्या साईडला आपल्याला न्यावं लागतील, व्हॅरिएबल या साईडला ठेवूया आणि नंबर या साईडला. 2 या साईडला इकडे नंतर काय, इथं काही नाही, याचा अर्थ काय असतं, प्लस असतं, काही नाही याचा अर्थ इथं काय असतं, प्लस असतं. हे इकडे गेल्यानंतर काय होईल, हे इकडे गेल्यानंतर काय होईल, मायनस होईल, म्हणजे काय होईल ते 5b इज इक्वल टू 22, हे -2 तिकडे जाऊन काय होतील, -2 22 -2 काय होईल, 20 होईल, 20. त्यानंतर काय होईल, इथे सॉल्व्ह करतो मी त्याला. त्यानंतर काय होईल, आता इथे हे बघा 5b काय आहे, मल्टिप्लाय मध्ये 5 इंटू बी,
तर आपल्याला आता काय करायचं, नंबर त्या साईडला न्यायचे. तर 5 तिकडे जाईल, 5 तिकडे जाल्यानंतर काय होईल, हे मल्टिप्लाय तिकडे जाऊन काय होईल, ते डिवाइड होईल. तर मग काय होईल, b इज इक्वल टू 20 डिवाइडेड बाय 5. तर पुढे कसं सॉल्व्ह करता येईल आपल्याला, 5 1 जा 5, 5 4 जा 20. तर b इज इक्वल टू काय आन्सर आलं आपलं 4. ठीक आहे. तर आपल्याला दोन आन्सर काय मिळालेत, ए किती आपल्याकडे वरती आपण काढायचं 2 आणि बी काय आपल्याकडे 4. लास्टला आन्सर कसं लिहायचं असतं आपल्याला, ए कॉमा बी इज इक्वल टू 2 कॉमा बी, असं आपल्याला लास्टला आन्सर लिहायचं असतं. ह्या प्रकारे आपण फर्स्ट इक्वेशन सॉल्व्ह केले. ए आणि बी चे व्हॅल्यू आपण फाइंड आउट केले. काय, ए बी चे व्हॅल्यू 2 आणि 4. परत एकदा एक्सप्लेन करू फर्स्ट क्वेश्चन, परत एकदा एक्सप्लेन करतो. परत एकदा आपल्याकडे क्वेश्चन काय आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन काय गिवन आहे आपल्याला, 3a 5b इज इक्वल टू 26. सेकंड इक्वेशन काय, a प्लस 5b इज इक्वल टू 22. तर याच्यामध्ये आपण स्टेप फॉलो करणार आहेत. फर्स्ट स्टेप काय आपल्याकडे, अरेंज द इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन नाव द्यायचं, सेकंड इक्वेशन नाव द्यायचं. त्यानंतर स्टेप सेकंड मध्ये काय करायचं आपल्याला, जे व्हॅरिएबल आहेत, व्हॅरिएबल कोणते आहेत आपल्याकडे, ए आणि बी. ह्या दोन्ही ए आणि बी या दोन्ही व्हॅरिएबलपैकी एका व्हॅरिएबलला कोइफिशियंट सेम असला पाहिजे. म्हणजे बीचा कोइफिशियंट सेम असला म्हणजे इथे बघा, बी ह्या व्हॅरिएबलचा कोइफिशियंट काय 5 आहे, सेम आहे. आता इथं ए व्हॅरिएबलचा कोइफिशियंट सेम आहे का, इथं 3 आहे, तर 1 आहे, सेम नाहीये. तर आपल्याला काय करायचं असतं, सेम करायचा असतो. इथे दिलेला आहे म्हणून आपल्याला काही करायची आवश्यकता नाहीये. काही क्वेश्चनमध्ये, पुढच्या काही क्वेश्चनमध्ये नसेल ते आपण शिकूया कसं करायचं. तर इथे कोइफिशियंट काय आहे, सेम आहे. बी व्हॅरिएबलचा कोइफिशियंट सेम आहे, त्यामुळे आपल्याला काही कोइफिशियंट सेम करायची गरज नाही, एस आहे. तर आपण काय करू, स्टेप थर्डला जाऊ. स्टेप थर्ड काय आपली, चेक साइन ऑफ व्हॅरिएबल. कोणत्या व्हॅरिएबल, आपण जे स्टेप्स 2 मध्ये जे व्हॅरिएबल आपण सेम हे केलं होतं त्याच्या साइन चेक करायचे आपल्याला. म्हणजे आपल्याला बी ह्या व्हॅरिएबलच्या साइन चेक करायच्या. तर बी ह्या व्हॅरिएबलची साइन काय आहे, इथं प्लस प्लस. तर काही एक्झाम्पल मध्ये काय शकतो तुम्हाला, ह्या इक्वेशन मध्ये इथं ए मायनस 5b सुद्धा असू शकतं. तर इथे प्लस प्लस आहे, म्हणजे असे दोन कंडिशन येऊ शकतात. तिथे काय आहे, प्लस प्लस दोन्हीचे सेम साइन आहेत. सेम साइन असल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, ह्या दोन्ही इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करायचं असतं. मुलाला हेच भरपूर वेळ समजत नाही, इथं सबस्ट्रॅक्शन करायचं ॲडिशन. तर यासाठी आपण हे असते सिम्पली स्टेप फॉलो करायचे आपल्याला. सेम साइन आलं तर काय करायचं, सबस्ट्रॅक्शन. जर या प्लस मायनस असेल तर आपण काय करणार, ॲडिशन करणार. ठीक आहे, ॲडिशन करणार. तर आपल्याकडे इथं काय आहे, सेम साइन आहेत म्हणून आपण काय करणार, सबस्ट्रॅक्शन करणार. सबस्ट्रॅक्शन कसं करणार, स्टेप 4 मध्ये सबस्ट्रॅक्शन करणार. इक्वेशन 2 सबस्ट्रॅक्ट फ्रॉम 1. इक्वेशन 1 मधून 2 आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आपण केले. आता इथे बघा साइनचं काय करणार तुम्ही. आता एक आपण सबस्ट्रॅक्शन केलंय, इथे ए आहे, ए ला साइन काय असते, काही नसते, प्लस असते. तर मायनस आपण सबस्ट्रॅक्शन करतो ना, तर मायनस प्लस काय होईल, खाली मायनस होईल. त्यानंतर आता याला सबस्ट्रॅक्शन काय 5 आहे, मायनस प्लस मायनस प्लस मायनस होईल. या 22 ला साइन काय आहे, प्लस आहे, काही नसतं म्हणजे. तर काय होईल, हे प्लस मायनस प्लस मायनस होईल. ह्या खाली साइन आपण घेतल्या. त्यानंतर आपण सिम्पली काय करू, 3a मायनस ए काय होईल, 3a मायनस ए 2a. आता काय होईल, प्लस 5 मायनस 5b प्लस 5b मायनस 5b काय होईल, कॅन्सल होऊन जाईल, गेट कॅन्सल. त्यानंतर 26 मायनस 24 येईल, झालं आन्सर. त्यानंतर काय होईल, 2a इज इक्वल टू 4. आता 2a काय आहे इथं, 2a काय मल्टिप्लायमध्ये, 2 इथं मल्टिप्लायमध्ये, इकडे जाऊन काय होईल, ते डिवायडेशन मध्ये जाईल. आणि डिवायडेशन करून आन्सर काय येईल आपल्याला, 2 आन्सर येईल. त्यानंतर आपण काय करू, ए आन्सर आलं आपल्याकडं. तर ए ची व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुटअप करू. आपल्याला जास्त कॅल्क्युलेशन न करण्यासाठी आपण काय केलं, सेकंड इक्वेशन घेतलं.
सेकंड इक्वेशन आपण ठेवलं. सेकंड इक्वेशनमध्ये आपण एची व्हॅल्यू पुटअप केली. एची व्हॅल्यू काय आपल्याकडे 2 आहे. तर आपण काय सांगितलं आपल्याला व्हॅल्यू करताना आपण काय करणार, व्हेरिएबल एका साईड ठेवणार, नंबर एका साईड लिहिणार. तर 2 हे आपण नंबर साईड लिहिण्याचं काय, 2 इथं काय प्लसमध्ये आहे, इकडे जाऊन काय होईल ते मायनस होईल. तर काय झालं मग ते मायनस मध्ये झाले ते. तर 22 मायनस 2 20. त्यानंतर 5b इथं काय मल्टिप्लायमध्ये आहेत. आपल्याला काय करायचं, व्हेरिएबल एका साईड ठेवायचे जर आपलं सोल्युशन करायचं असेल तर. तर इकडे मल्टिप्लाय तर इकडे काय होईल ते डिवाइडमध्ये होईल. b इज इक्वल टू 20/5 डिवाइडमध्ये झाले ते. त्यानंतर काय होईल 5 1 जा 5, 5 4 जा 20, b इज इक्वल टू 4. आन्सर मिळाले आपल्याला. या प्रकारे a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू 4 आपल्याला हे सोल्युशन ह्या सायमल्टेनियस इक्वेशन सोल्युशन मिळाले. म्हणजे a इज इक्वल टू 2 आणि b इज इक्वल टू 4 आपल्याला सोल्युशन मिळाले. अशा प्रकारे आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे.